Good morning, students. In our last lecture, we completed the poem Ozymandias by P.B. Shelley. In this lecture, we are going to deal with the question based upon this poem. First, we will see the short questions. First, who narrates the story of Ozymandias? आता ह्या ओझमँडिसची स्टोरी जी आहे तिचं कथन या कवितेमध्ये कोण करतं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, द अँटिक ट्रॅव्हलर नरेट्स द स्टोरी ऑफ ओझमँडिस. जो कोणी तो त्या ठिकाणी ट्रॅव्हलर आहे तो ट्रॅव्हलर या कथेमध्ये ओझमँडिसची कथा गोष्ट या ठिकाणी काय करतोय आपल्याला सांगतो आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट पोर्शन ऑफ द स्टॅच्यू रिमेन्स स्टँडिंग. जो काही पुतळा या कवितेमध्ये आपण पाहिलेला आहे किंवा आपल्यासोबत त्या ट्रॅव्हलरनं नरेट केलेला आहे तो पुतळा, त्या पुतळ्याचा कुठला पोर्शन शरीराचा या ठिकाणी त्या उभा असलेला आपल्याला दिसतोय. टू ट्रंकलेस लेग्स ऑफ द स्टॅच्यू रिमेन्स स्टँडिंग इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या कवितेमध्ये आपण पाहिलेले की दोन दडहीन पाये पुतळ्याचे त्या ठिकाणी उभे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट ॲपियर्स ऑन द पेडेस्टल. जे काही पेडेस्टल आहे पुतळ्याची बैठक व्यवस्था असते त्याला पेडेस्टल असं म्हटलं जातं. त्या पुतळ्याच्या पेडेस्टलवर काय दिसतं किंवा काय कोरलेलं आहे असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. सो the pedestal, on the pedestal appears the lines, my name is Ozymandias, king of kings, look on my works, a mighty and despair, nothing beside remains around the decay of the colossal wreck, boundless and fair, the load and level sands stretch far away. These are the lines which appears on the pedestal. Question number 4, what meter is the poem written in. पुढचा प्रश्न आहे स्मॉल क्वेश्चन, व्हॉट मीटर इज द पोएम रिटन इन. आता ही कविता जी आहे ती कविता कुठल्या मीटरमध्ये त्या ठिकाणी लिहिली आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. सो द पोएम इज रिटन इन सॉनेट फॉर्म. कवितेचा जो फॉर्म आहे तो कवीनं सॉनेट फॉर्ममध्ये लिहिलेली कविता आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज द स्टॅच्यू लोकेटेड. आता या कवितेमध्ये जो आपण अभ्यास केला आहे तो जो स्टॅच्यू आहे किंवा तो जो पुतळा आहे त्याचं लोकेशन काय आहे किंवा तो पुतळा नेमका कुठे उभा आहे असं आपल्याला या ठिकाणी एक स्मॉल क्वेश्चन विचारलेला आहे. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज द स्टॅच्यू इज लोकेटेड इन द डेझर्ट. आता हा जो पुतळा आहे तो पुतळ्याचं लोकेशन हे एक वाळवंट आहे. त्या वाळवंटामध्ये हा पुतळा उभा असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी काय केलं आहे आपण या कवितेमध्ये अभ्यासलेलं आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द डिफरंट स्पीकर्स इन द पोएम. आता कवितेमध्ये वेगवेगळे स्पीकर्स या ठिकाणी आपल्यासोबत संवाद करताना आपल्याला पाहावयास मिळतात. तर ते आपल्याला काय करायचे सांगायचे किंवा ते ओळखायचे कोण स्पीकर आहेत ते. दो द पोएम इज रिटन इन सोनेट फॉर्म इट मीन्स दॅट पोएम कन्सिस्ट ओनली 14 लाईन्स बट हेअर इन दीज 14 लाईन्स 3 डिफरंट स्पीकर्स आर स्पीकिंग विथ अस. हु आर दे? फर्स्ट वन इज द स्पीकर हु इज स्पीकिंग विथ अस. सेकंड वन इज द अँटिक ट्रॅव्हलर. And third one is the king Ozymandias is also speaking with us. So 3 different speakers are speaking with us. या कवितेमध्ये वेगवेगळे स्पीकर कोण आहेत ते ओळखा किंवा ते सांगा असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. साहजिकच ही कविता सॉनेट या फॉर्ममध्ये लिहिलेली आहे आणि सॉनेट फॉर्मचं वैशिष्ट्य असं असतं की ही कविता सॉनेट ज्यावेळेस फॉर्म कवी वापरतो त्यावेळेस त्यानं त्या 14 वळीमध्येच ती कविता लिहिली पाहिजे असा एक नियम त्या ठिकाणी आहे.
आणि या 14 ओळीच्या कवितेमध्ये, या सॉनेटमध्ये या ठिकाणी आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे स्पीकर आपल्याशी संवाद साधताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये फर्स्ट आहे ओरिजिनल जो स्पीकर आहे आपल्याशी जो बोलतोय तो. दुसरा आहे अँटिक ट्रॅव्हलर जो आपल्याशी ती घटना, त्या राजाची घटना आपल्याशी काय करतोय झाली त्याविषयी बोलतोय. आणि तिसरा म्हणजे शेवटच्या स्टांजामध्ये त्या ठिकाणी जो राजा आहे ओझमँडिस हा सुद्धा त्या ठिकाणी काय करतोय आपल्याला संवाद साधताना दिसतोय. अशा प्रकारे 3 वेगवेगळे स्पीकर, एक स्पीकर, दुसरा अँटिक ट्रॅव्हलर आणि थर्ड द किंग ओझमँडिस हिमसेल्फ इज ऑल्सो स्पीकिंग विथ अस. द नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द फ्रेज द हँड दॅट मॉक्ड देम. आता ही जी फ्रेज आहे द हँड दॅट मॉक्ड देम ह्याचा आपल्याला काय करायचा आहे अर्थ समजून सांगायला विचारलेला आहे. द हँड दॅट मॉक्ड देम मीन्स दॅट whoever is the sculptor who has made that statue had make the fun of the original king ओझमँडिस. या कवितेमध्ये जो काही पुतळा त्या ठिकाणी आपण पाहतो छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये त्या वाळवंटामध्ये, जो कोणी तो स्कल्पचर आहे ज्याने कोणी तो पुतळा तयार केलेला आहे, पुतळ्याची निर्मिती केलेली आहे, त्यानं जो हा राजा आहे ओझमँडिस किंग या राजाचं त्या ठिकाणी काय केलं आहे मॉक केलेलं आहे. त्याला काय केलेलं आहे त्याच्यावर एक लाफ एक त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे राजाला त्या ठिकाणी काय केलं त्यानं एक कमी लेखलेलं आहे किंवा त्याच्यावर एक हास्यास्पद रित्या त्या ठिकाणी काय केलेलं आहे तो पुतळा बनवलेला आहे असं या कवितेच्या फ्रेजमध्ये जी काय आहे द हँड दॅट मॉक्ड देम याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज इन्स्क्राइब्ड ऑन द पेडेस्टल. पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की जे काही पेडेस्टल आहे पुतळ्याची खालची जी काही पुतळ्याची बैठक व्यवस्था असते किंवा ज्यावर पुतळा उभा केला जातो त्या पेडेस्टलवर या कवितेमध्ये काय इन्स्क्राईब केलेलं आहे, काय लिहिलेलं आहे किंवा काय कोरलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो किंवा विचारला जाऊ शकतो. द वर्ड्स विच आर इन्स्क्राइब्ड ऑन द पेडेस्टल आर माय नेम इज ओझमँडिस किंग ऑफ किंग्स. हे जे काही शब्द आहेत यामध्ये राजा या ठिकाणी आपल्याशी संवाद साधताना बोलतोय. माय नेम इज ओझमँडिस किंग ऑफ किंग्स, लुक ऑन माय वर्क्स ए मायटी अँड डिस्पियर, नथिंग बिसाइड रिमेन्स राउंड द डिके, ऑन द कोलोसल रेक boundless and bare, the lone and level stands stretched far away. These are the lines which are inscribed on that pedestal, which has been spoken by the king Ozymandias himself and which appears on the pedestal. The next question is, what kind of person do you think Ozymandias is? आता या ठिकाणी आपण ही कविता अभ्यासल्याच्यानंतर अशा प्रकारचा प्रश्न पडतो की हा राजा जो कोणी ओझमँडिस नावाचा राजा या कवितेमध्ये या ठिकाणी त्याचं कथन केलेलं आहे तो राजाचं जे व्यक्तिमत्व होतं किंवा हा माणूस कशा प्रकारचा राजा होता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट काइंड ऑफ पर्सन डू यू थिंक ओझमँडिस इज. तुमच्या मते ओझमँडिस कशा प्रकारचा हा राजा कशा प्रकारचा व्यक्ती होता. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ऑब्वियसली द किंग ओझमँडिस इज व्हेरी प्राइडफुल, ही इज व्हेरी एगोइस्टिक, ही हॅज व्हेरी प्राईड इन हिज पॉवर. या कथेमधला जो कोणी राजा या ठिकाणी आपण अभ्यासला आहे ओझमँडिस त्याला स्वतःच्या ताकदीवर खूप गर्व होता, खूप अभिमान होता. हे आपण कवितेच्या शेवटच्या 4 ओळीत त्यावर जर आपण लक्ष टाकलं किंवा त्या जर आपण पाहिल्या काय त्या माय नेम इज ओझमँडिस किंग ऑफ किंग्स, तो स्वतःला काय म्हणतोय माझं नाव ओझमँडिस आहे, राजांचा राजा आहे, मी राजांचा राजा आहे. हे ज्यावेळेस तो बोलतो याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की तो खूप कसा आहे प्राईडफुल आहे, इगोइस्टिक आहे. ही हॅज व्हेरी मच प्राईड ऑन हिज पॉवर. त्याला स्वतःच्या ताकदीवर सामर्थ्यावर काय खूप गर्व असल्याचा राजा या ठिकाणी आपण या कथेमध्ये पाहिल्याच आपल्याला दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ट्रॅव्हलर्स ओपिनियन ऑफ द स्कल्पचर, व्हॉट वर्ड्स इन द पोएम टेल्स यू दिस. आता स्कल्पचरविषयी ट्रॅव्हलर्सचं या कवितेमध्ये काय मत आहे आणि कुठले शब्द तुम्हाला हे सांगून जातात.
तर ट्रॅव्हलर स्कल्पचरविषयी बोलतो की तो या कवितेमध्ये काय करतोय, मॉक करतोय. ट्रॅव्हलर सांगतोय की ज्यानं कोण आहे, ज्या कोणी स्कल्पचरनं हा पुतळा बनवलेला आहे त्या राजाचा, त्या स्कल्पचरनं काय केलेलं आहे, या पुतळ्याला काय केलेलं आहे, त्या राजाला या पुतळ्याच्या माध्यमातून मॉक करण्याचं काम केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि ते दर्शक शब्द कुठले आहेत, तर ते आपल्याला या कवितेमधून पाहावयास मिळतात. These are the small questions based on this poem. The broad question which can be asked in your examination or which you can study for your further knowledge and which will be there asked up in your examination are: number 1, does the poem prove that art survived? Give reasons for your answer. पहिला ब्रॉड क्वेश्चन या कवितेवरती विचारला जाऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या पुढच्या अभ्यासाकरता, ज्ञानाकरता, तुमच्या ज्ञानवृद्धी करता या ठिकाणी अभ्यासू शकता. त्यामध्ये डज द पोएम प्रूव्ह दॅट आर्ट सर्व्हाइव्स, कविता असं सिद्ध करू शकते का, किंवा कवितेच्या माध्यमातून हे सिद्ध होतं का की आर्ट किंवा जी काही कला आहे, कलेला मरण नसतं, असा प्रश्न या ठिकाणी हे सिद्ध करू शकते का. आणि गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर, तुमच्या जर असेल तर तुमच्या त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काय करा, कारणं द्या. कलेला त्या ठिकाणी मरण नसतं किंवा कला ही चिरकाल टिकणारी गोष्ट आहे, हे कविता सिद्ध करते का, आणि जर करत असेल तर त्याच्या दाखल काय करा, तुम्ही कारणे द्या. अशा प्रकारचा प्रश्न या कवितेवर ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. द नेक्स्ट probable broad question which can be asked in your examination or you can study for your further knowledge is: how does the poem portray the theme of transience or impermanence of human life and power? Pay close attention to the last 5 lines of the poem. या ठिकाणी या कवितेवरती आधारित आणखीन एक दीर्घोत्तरी किंवा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या पुढच्या भविष्यातल्या नॉलेजमध्ये ॲड करण्याकरता तुम्ही स्टडी करू शकता. तो म्हणजे जी काही कविता आहे त्या कवितेमध्ये थीम ऑफ ट्रान्झिशन्स, क्षणभंगुरता जी सत्तेची क्षणभंगुरता असते ती या ठिकाणी कशी असते, चिरकाल टिकणारी नसते. आणि ह्याचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचा आहे किंवा ह्याचं कथन तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि हे करत असताना विशेष करून तुम्हाला शेवटच्या जे काही 5 वळी त्यावर आधारित त्या ठिकाणी अभ्यास करून या पोर्ट्रेट करून त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. दिस इज हाऊ such kind of broad question which can be asked on based on this poem. I think here I obviously announce that this poem Ozymandias comes to an end. Do watch the video which I am going to share with you on WhatsApp group as well as on YouTube. Thank you once again for being with me. Thank you.